चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सर्व शेतकरी मित्रांसाठी घेऊन आलोय आता शेती मित्रच्या माध्यमातून एक अनोखा व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय लाड करतो आता मनापासून स्वागत। मित्रांनो, आपल्या सर्वांच्या मनातील सद्यस्थितीचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल की आता जून महिन्यात किती वाढणार हरभऱ्याचा बाजारभाव। सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल की आता जून महिन्यात किती वाढणार या ठिकाणी हरभऱ्याचा बाजारभाव। हा जो प्रश्न आहे तो प्रश्न फक्त तुम्ही विचारत नाही तर देशातील प्रत्येक हरभरा उत्पादक कास्तकार बांधव विचारता झालाय की जून महिन्यात आता किती वाढणार हरभऱ्याचा बाजारभाव। आणि जर आपल्याला सुद्धा हाच प्रश्न सतावत असेल तर याचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। जिथं व्हिडिओ आपणास आवडेल तिथं व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करायच्या येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो सतत। मित्रांनो, आपल्या सर्वांच्या मनातील सद्यस्थितीचा सर्वात महत्त्वाचा सवाल की जून महिन्यात किती वाढणार आता हरभऱ्याचा बाजारभाव। जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर आणि अचूक उत्तर, तर याच्यासाठी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याची दर पातळी, हरभऱ्याची मागणी पुरवठ्याची स्थिती आणि सरकारकडे सध्या असणारा हरभऱ्याचा शिल्लक साठा या महत्त्वाच्या असणाऱ्या कारकांचा विचार करावा लागेल। आणि या सर्वांचा जून महिन्यात हरभऱ्याच्या दरावरती कशा पद्धतीनं होऊ शकतो परिणाम, आणि इथं प्रश्न उद्भवतो की या परिणामामुळे मग जून महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार हरभऱ्याचा बाजारभाव। चला तर मग आपल्या मनातील सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचे आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर आणि अचूक उत्तर। सद्यस्थितीचा विचार केला तर देशांतर्गत बाजारामध्ये सध्या हरभऱ्याची दर पातळी ही 5,300 रुपये प्रति क्विंटल पासून 5,600 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे। सध्या जर बघितलं तर हरभऱ्याची मागणी स्थिर आहे, परंतु पुरवठा हा दिवसेंदिवस घटायला लागला। जून महिन्याचा विचार केला तर आपल्याला सण उत्सवाची मागणी वाढताना दिसेल, याच्यामुळे हरभऱ्याची मागणी वाढेल पण दुसरीकडे पुरवठा हा कमी होत जाणार आहे। याचा अर्थ हरभऱ्याच्या बाजारभावात प्रचंड तेजी येण्यासाठी अनुकूल परिस्थिती जून महिन्यात निर्माण होणार आहे। परंतु असं जरी असलं तरी जून महिन्यात हरभऱ्याच्या बाजारभावात तेजी येणार, मात्र ही तेजी प्रचंड असणार नाही, कारण आज सुद्धा हरभरा उत्पादक कास्तकार बांधवांना ही भीती या ठिकाणी सतावते की सरकार कोणत्याही क्षणी मोठ्या प्रमाणात पिवळा वाटाणा आयात करू शकते आणि याचा कुठेतरी परिणाम भविष्यात हरभऱ्याच्या दरावरती होताना दिसू शकतो। म्हणून व्यापारी सुद्धा हरभऱ्याची खरेदी बेछूटपणे सध्या करताना दिसत नाहीत। प्रत्येक जण सावधगिरीनं पावलं उचलित आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी तेजीची शक्यता असून सुद्धा सध्या हरभऱ्याच्या बाजारभावात प्रचंड तेजी दिसत नाही। आता मग प्रश्न उद्भवतो की चला हरभऱ्याच्या बाजारभावात प्रचंड तेजी जरी येणार नसली तरी मग जून महिन्यात किती वाढणार हरभऱ्याचा भाव। तर लक्षात घ्या, जून महिन्यात हरभऱ्याचा बाजारभाव किती वाढणार या प्रश्नाचं उत्तर आहे की जून महिन्यात हरभऱ्याच्या बाजारभावात आपल्याला कमीत कमी 200ची तेजी दिसणार आहे आणि हरभऱ्याची बाजारभाव पातळी ही 5,500 ते 5,800च्या दरम्यान दिसणार आहे। आणि हरभऱ्याचा बाजारभाव या तेजीमध्ये जर समजा जूनच्या एंडिंगपर्यंत 6,000 पार गेला तर आश्चर्य वाटायला नको, असं जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे। एवढं लक्षात ठेवा की भविष्य उज्ज्वल आहे, परंतु जर सरकारने याच्यामध्ये आयातीचा धडाका सुरू केला तर मात्र हरभरा भाव हे आपल्याला जास्त तेजी दाखवू शकणार नाही। याच्यामुळे हरभरा विक्री कधी करायची या प्रश्नाचं उत्तर आहे की जो हरभऱ्याचा बाजारभाव आहे त्याच्यात जून महिन्यात सुधारणा होणार, इथं आपण हरभरा विक्रीचा निर्णय घेऊ शकतात, अथवा 2-3 महिने थांबले तर आणखीन 2-3 तेजी आपल्याला 100% मिळू शकते। पण प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती ही वेगळी असल्यामुळे आपण आपल्या आर्थिक परिस्थितीतून हरभरा विक्रीचा निर्णय घ्यावा ही आपणास कळकळीची विनंती। भविष्यात देशातील बाजारात आता हरभरा दर पातळी ही कशी राहणार याच्याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र। मला वाटते व्हिडिओ आवडला लाईक करा, इतर कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करायच्या मनावर प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो इथं सतत। मित्रांनो, आता अशाच एका नवीन व्हिडिओसह आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र सतत मिळत राहील। तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व कास्तकार आजच्या व्हिडिओत मानतो खूप खूप आभार।